माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विमला एम मॅडम यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या गंभीर गुन्हे, चोरीचे, घरफोडीचे, फसवणुकीचे गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली। दिनांक 13 मार्च 2025 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल संदीप कुंभार, विशाल कोळी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 3 इसम हे सांगली सिव्हिल रोड येथील मनी टू मी फायनान्स येथील गोल्ड फायनान्समध्ये बनावट सोन्याच्या बांगड्या या खऱ्या असल्याचं भासवून फायनान्स येथील गोल्ड फायनान्समध्ये बनावट सोन्याच्या बांगड्या या खऱ्या असल्याचं भासवून अप्रामाणिकपणे बँकेमध्ये बनावट सोने तारण ठेवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात। अशी बातमी मिळाल्याने तात्काळ सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन हे 3 संशयित इसम पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली। त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 40 ग्रॅम वजनाच्या 2 बनावट सोन्याच्या बांगड्या व आरोपी यांना गुन्हा करतेवेळी वापरलेली वरील वर्णनाची 4 चाकी गाडी जप्त करण्यात आली। आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर, सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत। सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 1 व 2 हे रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हा येथे अशा प्रकारे व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तसेच नागरिकांनी व बँकेचे अधिकारी यांनी अशा प्रकारे कोणी बनावट सोने विक्री करण्याकरिता अगर सोने तारण ठेवण्याकरिता आल्यास पोलीस ठाण्यास कळवावे। वरील नमूद आरोपी यांनी या प्रकारचे आणखीन गुन्हे केल्याची शक्यता ते उघडकीस आणण्याचे प्रयत्न करीत आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।